चलिए अगला मैच दोनों कप्तान टॉस के लिए यहाँ पर आपको जुड़ना होगा। हाँ, दोनों कप्तान की बात करेंगे यहाँ पर। देखिए जहाँ पर आपको दिगौड़े टीम एक तरफ, दूसरी तरफ धारावी टीम है। हाँ, ज़्यादा देर ना करें। हाँ, दिगौड़े के देखिए कप्तान आ चुके हैं यहाँ पर। अब वेस्ट इंडियन से धारावी टीम के कप्तान से और जुड़ना होगा, और जैसे दो कप्तान जुड़ेंगे टॉस किया जाएगा आगे के मैच का। लेकिन उससे पहले चलते हैं इस मुकाबला के सेकेंड इनिंग की पूरी कहानी और पूरी वातावरण को और खूबसूरत बनाने के लिए। और रायगढ़ की धक मच्छिंद्र पाटिल सर है। थँक्यू सो मच बाबू. सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आणि आपण पाहतोय मान्सून ब्लास्ट NM रायगड प्रेझेंट्स रायगड मान्सून ट्रॉफी 2026 पर्व आणि दुसरा दिवस आज प्रचंड आज प्रमाणे पावसाचा, आणि त्यामुळे आपण पाहतोय हे मैदान अत्यंत सुंदर अशी खेळपट्टी जी कॉन्क्रीटची आहे. आणि सामना आपण पाहतोय नव्या मित्र नैतिक जीवतानी बांबोंडोगरी वर्सेस वर्तेविनायक टेंबिवली. 61 धावांचा पाठलाग करायचा आहे बांबोंडोगरी संघाला 5 षटकांच्या सामन्यामध्ये. बघायचे 5-12.00च्या धाव. ओ ब्युटिफुल डिलिव्हरी, सुपर अँड एक्सलंट डिलिव्हरी, क्विक डिलिव्हरी. रबर बॉलला म्हटल्यानंतर नेहमीच बाउंस जास्त असतो आणि तेच तुम्हाला चित्र पाहायला मिळालं आहे चेंडूमध्ये. क्विक बाउन्सर, गती जास्त, कारण कॉन्क्रीटची विकेट आहे आणि त्यामध्ये रबर बॉल. ही स्पर्धा आपण पाहतोय. सूरज पाटील स्ट्राईक एंडला, आर्यन नाईक नॉन स्ट्राईक एंडला. बांबोंडोगरी संघाला 61 धावांचा पाठलाग करायचा आहे मैदानावरती. गोलंदाज तयार. ओ ब्युटिफुल डिलिव्हरी वन्स अगेन, क्विक अँड फ्युरियस. अत्यंत घातक गोलंदाजी पाहायला मिळते मैदानावरती. अप्रतिम गोलंदाजी. वेग बघा, गती बघा त्याची, लेन बघा, लाईन बघा, कंट्रोल बघा. सुपर बॉलिंग, सुपर डिलिव्हरी. वन्स अगेन सेम ॲक्शन रिप्ले. सूरजला बांधून ठेवले. सूरजला एक्झॅक्टली विनीत मालीचं मी खरोखर कौतुक करीन ज्यामध्ये विनीतनं मागचे 5 चेंडू फेकलेत ना. क्विक डिलिव्हरी जबरदस्त. या स्पर्धेमध्ये विनीतनं काल मेडन षटक देखील फेकले. तूच विनीत. येस. आणि हे षटक फक्त 2 धाबा लेग बाईचे आहेत, म्हणजे हे षटक देखील मेडन राहील त्याचं. बॅटकट आहे, माफ करा. 2 धाबा धापलकावरती 61 धावांचा पाठलाग करायचा आहे. आपण पाहतोय NM रायगड प्रेझेंट्स रायगड मान्सून ट्रॉफी 2026 हे पर्व. अत्यंत सुंदर असं मैदान. कालपासून आपण पाहतोय पाऊस भरपूर जोरानं. कालपासून आपण पाहतोय पावसाचं प्रमाण वाढलं आहे, कारण मागच्या कित्येक दिवसामध्ये पावसाची वाट पाहावी लागली. त्यानंतर मात्र पावसाने आज वाट लावली की काय मागच्या 2 दिवसामध्ये, असे चित्र पाहायला मिळते. मैदान संपूर्ण आपण मैदान पाहिलं तर सभोवतालचं वातावरण हिरवगार पाहायला मिळते. त्यानंतर फ्लड लाईट देखील आहेत. डे नाईट फॉर्मॅटमध्ये स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. आम्हाला जॉईंट आहेत बाबू श्याम. वेलकम बाबू. अप्रतिम कामगिरी मागच्या कित्येक वर्षामध्ये सर्वांची मने जिंकणारं चिंगो आमचे बाबू श्याम शिवशारीच्या नव्या अंदाजमध्ये. ओ बाउन्स, क्विकर बाउन्सर वन्स अगेन. मागचे 7 चेंडू आपण पाहिले तर 7 चेंडूमध्ये क्विकर बाउन्सरचं प्रमाण 5 चेंडूमध्ये होतं. चेक केलं जाईल. येस, ॲब्सोल्युटली. फलंदाजाने रिव्ह्यू घेतला आहे, चेक केला जाईल. सूरज पाटीलला शांत ठेवले. आर्यन नाईक अजूनही 1 वरती खेळतोय. सूरज खेळतोय 5 चेंडूंचा सामना फक्त 1 वरती. धावसंख्या दापलकावरती फक्त 2. 24 इव्हेंट लाईव्ह इव्हेंट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. प्रत्येक ॲक्शन रिप्ले. इट्स अ फेअर डिलिव्हरी, नो डाऊट. गुड बाउन्स दिले वेदांत पाटील. वेदांतचा हा चेंडू ऑन साईडला फालिक रिझनला नो मॅच लाईनमध्ये पहिला खणखणीत षटकार. यस, पहिला षटकार. गरज होती, कारण जबरदस्त प्रेशराईज केलं होतं मागच्या 7 चेंडूमध्ये. मागच्या 7 चेंडूमध्ये फक्त 2च धाबा आल्यात, ते सिंगलच्या माध्यमातून. त्यामुळे ह्या षटकार येणं फार गरजेचं होतं. बॅकफुटला गेला, स्वतःसाठी रूम दिला आणि फायनल क्लिअर करत असताना फक्त जंटल टच केलं चेंडूला, कारण वेगवान गोळ्यांचा गतीचा वापर केला आहे आणि त्याला फक्त चांगल्या पद्धतीनं याली मात्र इस्टॅब्लिश करत असताना खूप चांगली फटकेबाजी दाखवली.
साधा धावसंख्येला आकार येतोय. प्रेक्षकांची गर्दी यूट्यूबला भरपूर आहे. सर्वांचं आम्ही स्वागत करतोय. स्क्वेअर कट, व्हाट अ शॉट, ब्रिलियंट स्ट्रोक आणि याला अजून एक षटकार. पहिला फाईन लेग रिलीज झाल्यानंतर आता पॉईंटच्या डोक्यावर एक्झॅक्टली मॅग्निफिसंट स्ट्रोक, अप्पर कट. हा स्टान्स आहे. ॲक्शन रिप्ले बघा. शॉट ऑफ प्लेन, थोडासा चेंडू बाहेर जात होता आणि त्याला फक्त अप्पर कट करत असताना गेट बॅटिंग. कोणाच्या गतीचा वापर तुम्ही करू शकता. रबर बॉलमध्ये, टेनिसमध्ये थोडीशी ताकद लावावी लागते, लेदरमध्ये कमी ताकद लागते, मात्र रबर बॉलमध्ये त्याहून कमी लागते तुम्हाला ताकद. आणि यास प्रचंड तंत्राचा वापर करत असता, कॉपी बुक स्टाईल दाखवत असता फटका, अप्पर कट. मग अशी फायनल ग्रेझनला क्लिअर केलं. गुड बॅटिंग. 14 धाबा. 61 धाबांचा पाठलाग करायचे. प्रेक्षक आत्ता जॉईन झालेत. नवे मित्र नैतिक जीवदानी बामणडोंगरी संघासमोर 61 धाबांचं लक्ष. जीवदानी बामणडोंगरी म्हणजे तेजस म्हात्रे नाव नेहमीच डोळ्यासमोर असतं. अजून एक फटका, स्क्वेअर कट, अजून एक षटकार, बॅक टू बॅक 3 षटकार. व्हॉट अ ग्रेट बॅटिंग. हे क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल आज. प्रचंड पावसाचा वेग आणि त्यानंतर ही धडाकेबाज फटकेबाजी. अक्षरशः धडकी भरवली फलंदाजानं. मगाशी सेट झाला, नंतर आता मध्ये बॅटचा पेस ओपन केलाय. आर्यन नाईक 19 वरती पोहोचतोय. अजून एक चांगला फटका, व्हॉट अ शॉट, मॅग्निफिसंट, एक्झॅक्टली कॉमेंट्री बॉक्सच्या वरती आणि चेंडू फेकून दिला 6 धाबांसाठी. बॅक टू बॅक 4 षटकार. आर्यन नायक अंडर 19 ISPL मध्ये का त्याची निवड झाली होती याचं आज उत्तर दिले त्यानं. अक्षरशः त्याची बॅट तलपते. सुरुवातीला पहिल्या षटकामध्ये वेळ घेतला त्याने सेट होण्यासाठी आणि आता धाबांचा वेग मात्र वाऱ्याच्या वेगानं. ॲक्शन बघा त्याची. 3 लगातार षटकार त्यानं ऑफसाईडला दाखवलेत. व्हॉट अ बॅटिंग, ग्रेट बॅटिंग. कॉन्फिडन्स बघा, बॅटचा फ्लो बघा, टायमिंग बघा आणि मागचे 3ही षटकार त्यानं ऑफसाईडला दाखवलेत. 2 पॉईंटच्या डोक्यावरनं आणि एक्झॅक्टली एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं. एक फाईन लेग रिझनला 4 षटकार धावसंख्या 26. हे षटक बघा, बॅक टू बॅक 4 षटकार आलेत. आर्यन शेवटचा चेंडू या षटकातील. अजून एक चांगला स्क्वेअर अप्पर कट दाखवलाय आणि अजून एक षटकार. एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाही आहेत आर्यन नाईकसाठी. 5 चेंडू 5 षटकार आणि 4 षटकार ऑफसाईडला दाखवलेत त्यानं. पहिला फाईन लेग रिझनला, त्यानंतर एक पॉईंटला बॅक टू बॅक 2, नंतर एक्स्ट्रा कव्हर रिझनला आणि आता पुन्हा मात्र बॅकवर्ड पॉईंट रिझनला. थर्डमॅन रिझनमधून निघून झालेला. बॅकवर्ड पॉईंट आणि थर्डमॅनच्या मध्ये ग्रेट बॅटिंग. हेच तर कौतुक आहे आर्यन नाईकचं आणि यासाठी तो ओळखला जातो. मागच्या कित्येक वर्षामध्ये त्याने केलेली कामगिरी याचा पाठपुरावा केला आहे त्यानं. हा बघा ॲक्शन रिप्ले 24 इव्हेंटच्या माध्यमातून. जेवढा वाऱ्याचा वेग, जेवढा पाण्याचा वेग, तेवढ्याच मात्र धावांचा वेग. पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धाबा आणि या षटकामध्ये तब्बल 5 षटकार, 30 धाबा, धावसंख्या धावा कधी 32. हे क्रिकेट आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजाचं वर्चस्व पाहायला मिळालं, मात्र दुसऱ्या षटकामध्ये फलंदाजाचं वर्चस्व पाहायला मिळालं. 32 धावा धापलकावरती. सोहम पाटील नवीन गोलंदाज झाला. सोहम बॉसचा आम्ही आभार व्यक्त करतोय. बॉसनं आम्हाला मैदान उपलब्ध करून दिलं. संजय उर्फ आपले बॉस संजय दादा. बॅटचा फ्लो मात्र ओपन केला, चेंडू निघून गेलाय. सीम आपल्याकडे पंचांचा इशारा येतोय षटकारासाठी. मागचे 6 चेंडू आणि आलेत ते मागच्या 6 षटकार. बरोबर उमेश? यस. शॉट ऑफ प्लेन, फ्लो बघा बॅटचा, मॅग्निफिसंट टायमिंग, एक्सलंट स्ट्रोक. मागच्या 6 चेंडूमध्ये 6 षटकार. पहिल्या 6 चेंडू फक्त 2च धाबा आणि मागच्या 6 चेंडू 36 धाबा. हे क्रिकेट आपण पाहतोय. अजून एक चांगला फटका, चेंडू निघून गेलाय पॉईंटमध्ये. यस, निघून गेलाय तो बॅकवर्ड पॉईंटला आणि आज पहिला चौकार या सत्रातील. आता वाटत नाही की बामणडोंगरी संघ बॅकफुटला आहे असं वाटतच नाही, कारण ज्या पद्धतीने सुरुवातीला बॅकफुटला होता, नंतर मात्र सुरुवात केली आर्यन नाईकनं आणि त्याला साथ देखील तेवढीच चांगली मिळते आता फलंच्या माध्यमातून. अप्रतिम. हा बघा स्क्वेअर कटचा फटका दाखवलाय. प्रचंड ताकदीचा वापर या फटक्यामागे. क्विक बाउन्सर. सूरजला देखील आता वाईटचा इशारा. पंचाकडे पहिला वाईट आला आतापर्यंत. 13 चेंडू आपण पाहिले. 13 चेंडूमध्ये एकही वाईट नव्हता आणि 14वी डिलिव्हरी तुम्हाला वाईटच्या स्वरूपात पाहायला मिळते. धावांचा वेग मात्र वाढलाय. 43 धावा. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न नाही जमला. आता चित्रक्षण पुढे सरकलाय, तोपर्यंत कव्हर करतो 1च धाव. पंचांचा 22चा इशारा होतोय. धावा कशाही होत, धावांना फार महत्व आहे. 62 धावांचा पाठलाग करत असताना संघ मात्र पोहोचतोय. तो मात्र आता 44 विदाउट लॉस. ग्रेट बॅटिंग. पहिल्या षटकामध्ये असं वाटलं की
वरती विनायक टेंबोली संघ खूप चांगली पकड निर्माण करतो की काय. मग जसं आर्यनने बॅटचा फेस ओपन केला, बॅक टू बॅक 5 षटकार दाखवलेत. तदनंतर या सामन्याचा बिमोड केला आहे त्यानं, डेट बॉल डिलिव्हरी. पंचांचा इशारा येतोय. भरपूर पाऊस, मात्र खूप चांगला ॲटमॉस्फिअर, अत्यंत थंड गार असं वातावरण, भरपूर प्रचंड वेग आहे वाऱ्याचा देखील आणि पावसाळ्यात देखील. पावसाळी क्रिकेट ही फार वेगळी मजा असते, एक रंगत असते. जे प्रेक्षक यूट्यूबला जॉईन झालेत, स्वागत आहे सर्वांचं. कुठे जाऊ नका, पाहत राही स्पर्धा. अजून एक आत्ता मात्र नो बॉल. यस, ॲब्सोल्युटली. पहिला चेंडू वाईट पाहायला मिळाला, तदनंतर त्या डेट, तदनंतर नो बॉल. गोलंदाजीमध्ये सोमला सूर मिळत नाही, रिदम मिळत नाही आहे. एक्झॅक्टली डिलिव्हरी कुठे करायची, कारण फलंदाज दोन्ही विस्फोटक फलंदाजीच्या समोर आहेत. आणि मागच्या काही षटकांमध्ये आपण पाहिलं तर फटकेबाजी खूप वेगाने झाली आणि भरधाव धावांचा वेग देखील तेवढ्याच गतिमान धावसंख्या पाहायला मिळाली. 49 धावसंख्या 46. 46 धावा. ग्रेट टायमिंग, फेकून दिला चेंडूला, लॉंगाच्या डोक्यावरनं अजून एक षटकार. हेच क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल आज. क्रिकेटचा दर्जा, समोर चेंडू ओव्हर पिच आणि त्याला मात्र खूप चांगलं ऑफ स्टंपला एक्झॅक्टली चेंडू आणि त्यानंतर मात्र एक घणागती प्रार षटकार. सामना सोपा केलाय. पहिल्या जोडीनेच मात्र हा सामना जबरदस्त फिनिश करायचा प्रयत्न केलाय. टायमिंग बघा, बॅटच्या टो एंडला चेंडू लागला एक्झॅक्टली. आणि अजून एक आता मात्र चांगला फटका दिसून आलाय. मध्ये चेंडू थांबलाय कारण पाऊस आहे तिथे, पाणी साचलंय तिथे. त्यानंतर 2 धावा आणि या 2 धावाने धावसंख्या आकार येतो तो एक्झॅक्टली 54 धावसंख्येवरती. 62 धावांचा पाठलाग करायचा. पुढचा सामना क्रीवा एसन स्पोर्ट दिगोडे आणि वाशी इंडियन्स धारावे प्ले टॉससाठी या. तर सामना जवळ संपुष्टात येत आहे. नो बॉल पंचाकडनं इशारा. यस, षटक थोडंसं मागरं राहिलं सोहमचं, कारण सोहमला एक्झॅक्टली रिदम मिळालं नाही आहे, लेंथ मिळालं नाही आहे, लाईन त्याला बरोबर भेटली नाही आहे आणि त्याचमुळे सातत्यानं या चुका त्याच्याकडनं झाल्या आहेत. 55 धावा. असं वाटलं की षटकार बरोबर सामना संपवला जातो की या षटकामध्ये असं वाटलं. मग बॅटचा प्रो मागे घेतला, त्यानंतर कंट्रोल स्ट्रोक दाखवला आणि मिळणार ती 1च धाव. असे ते 56 धावा धापलकावरती. अनबिलिव्हेबल क्रिकेट. पहिल्या 7 चेंडूमध्ये फक्त 2 धावा, नंतरच्या 12 चेंडूमध्ये 54 धावा. हे क्रिकेट आपण पाहतोय. आश्चर्यजनक क्रिकेट. हे क्रिकेट पावसाळी क्रिकेट आहे, रबर बॉल क्रिकेट आहे. कारण रबर बॉलमध्ये उचली जास्त असते आणि तुम्हाला फक्त टायमिंग करायचं असतं. चेंडू लगेच बाहेर जातो आणि मैदान खुलं मैदान आहे, खूप चांगलं मैदान. याच्यामध्ये भरपूर स्पर्धा आपण पाहिल्यात. मागच्या वर्षी डे नाईट फॉर्मॅटने देखील पंच आमच्याकडे वळले आहेत. वाईटचा इशारा आला आहे पंचाकडनं. 1+1 2 धावा. सार्थक हा सामना थांबवेल का, फार थोडंसं कठीण आहे. आताच रायगड प्रीमियर लीग आपण संपन्न केली, खूप मजा आली. पर्व दुसरं आदर्श स्पोर्ट्स, खूप चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. तेजस म्हात्रे, विशाल जितेकर, संपूर्ण ते टीम, मुकेश नाईक, सर्वांचं मनापासून आभार. एक चांगली स्पर्धा संपन्न केली यावर्षी. रायगड प्रीमियर लीगला उच्चांक देखील गाठला, प्रेक्षकांची देखील प्रचंड गर्दी. आणि आता जिंकण्यासाठी फक्त काही फॉर्मॅलिटीज राहिले. 3 धावांची गरज आहे. दीपू माळीच्या नेतृत्वाखाली उतरला संघ. ओ व्हॉट अ शॉट अँड दिस इज अ ग्रेट फिनिश. सामना संपवलाय. हॅमर केलाय चेंडूला एक्झॅक्टली आणि सामना संपवलाय. ग्रेट बॅटिंग फ्रॉम द आर्यन नाईक. 37 धाबा कुठल्या त्यानं सूरजने 20 धाबा एकही गडीनं बाद करता हा सामना जिंकलाय. रोमार्चक विजय 9व्या मित्रनैतिक जीवदानी बाबन डोंगरी. हार्दिक अभिनंदन. बाबन डोंगरी म्हटलं तर तेजस म्हात्रे यांचं नाव नेहमीच आपल्या होटावरती असतं. हार्दिक अभिनंदन. चला, क्रीवा एसन स्पोर्ट्स दिगोडे आणि वाशी इंडियन्स धारावे प्रचंड मेहनत या स्पर्धेमध्ये. मयूर वाघमारे, अंगद पाटील, प्रचंड मेहनत या स्पर्धेमागे त्यांची. जे प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून आम्हाला पाहतात ऐकतात, स्वागत आहे. कुठे जाऊ नका. हा बघा, दीपू माली ज्याने 21 धाबा कुठल्या होत्या बॅटिंग कार्ड. विनीत माली त्याने 11 धाबा कुठल्या होत्या. सोमनं 11 धाबा कुठल्या होत्या. मध्ये ज्या पद्धतीने आर्यन नाईक बरसला 10 चेंडू 37 धाबा. सूरज पाटीलला 12 चेंडू 20 धाबा कुठल्यात आणि अशा रीतीनं सामना 10 विकेटनं जिंकलाय. खूप खूप अभिनंदन. येस येस बाबू, शॉट टॉस करा. चलिए बात करेंगे पर सेकंड मैच टॉच है. टेल इज द कॉल. भावेश नाईक आहे, हेड कॉल आले. सर्व पहिले तुमचं डिसिशन काय आहे? डिसिजन सांगता. चला लगेच डिसिशन घ्या. मॅच सुरू करा.
टॉस बसवर न्यूज असा आहे एस एन स्पोर्ट देगोडे संघाचे कर्णधार ऑन दी टॉस डिसाइड टू डिसिशन पेंडिंग. चलिए बात करेंगे यहाँ पर कमेंट्री बॉक्स पर देखिए बात करेंगे आईपीएल की मखमली आवाज़ कुणाल दादी सर इस वक्त देखिए तस्वीर रखते हुए जरूर ठाणे बड़ी लीग देखिए जिसकी यहाँ पर जवाबदारी जिम्मेदारी लेते हुए और मच्छिंद्र पाटिल सर देखिए इनकी सुबह से मैन ऑफ द मैच का अवार्ड दिया जाएगा और आज दो दिग्गज के साथ है क्योंकि दोनों टीवी कमेंटेटर्स हैं और एक आईपीएल देखिए इंडियन प्रीमियर लीग है और दूसरे देखिए नेशनल 33 स्पोर्ट देखिए बात करेंगे जिसके ब्रांड एम्बेसडर देखिए हमारे मयूर दादा वाघमारे और वो खूबसूरत ट्रॉफी देखिए और उसके साथ टी शर्ट देखिए दिया जा रहा है। यहाँ पर आर्यन नायक है मैच करे मैन ऑफ द मैच है आर्यन या दोन शब्द बोला काय त्याने आर्यन की बात आर्यन चलिए बात करेंगे बहुत बढ़िया देखिए रायगढ़ प्रीमियर लीग में आर्यन ने कप्तानी की जिनकी टीम देखिए बात करेंगे बहुत कड़ी मेहनत कड़ी संघर्ष की और आर्यन ने कहा जाए तो हर शाम सुहाना नहीं होता हर मोहब्बत के पीछे कहानी नहीं होता कुछ तो बात है आर्यन नायक में वरना इनकी आईपीएल में सिलेक्शन नहीं होता. आर्यन ने किती कठीण आहे रबर बॉल टेनिस बॉलमध्ये टेनिस बॉलमध्ये तर होतं पण रबर बॉलमध्ये खूप हे आहे का बॉल स्किट होते कुठला बॉल येते पटकन बॉल बाउन्स होते तर त्याची प्रॅक्टिस करून केलेलं लागते. माझ्या बॅटला बॉल नव्हतं लागत 2-3 टुर्नामेंट झाले माझ्या बॅटला बॉल नव्हतं लागत पण प्रॅक्टिस करत राहिलो आणि परफॉर्मन्स चांगला झाला. तुम्ही रायगड प्रीमियर लीग सीजन 2 मध्ये नंबर आले आता एनएम रायगडचे ट्रॉफी काय बोलणार या टुर्नामेंट आहे इथे पण ट्रॉफी जिंकता. हां 100%. चलिए बेस्ट ऑफ लक हे होता आर्यन नायक चला देगुडे संघ तुमच्या ज्या डिसिशन आहे लगेच फिल्डिंग लावा बैटिंग मध्ये चला. तो चलिए कमेंट्री बॉक्स पर देखिए आते आते देखिए जिनकी आवाज़ जुड़ जाएगी कुणाल दाते सर देखिए जिनकी आवाज़ आज मजा आएगा. चला सराव करो नका प्रैक्टिस नहीं भाई यहाँ पर मैच ऑन करिए यहाँ पर 13 मुकाबला देखिए आज वो तो गाना हमने सुना था 12 महीने में 12 तरीके से लेकिन यहाँ 13 तरीके से मुकाबला आपको देखने को मिलेगा. भलाई देखिए आज तारीख 12 है 12 महीना है लेकिन 13 मुकाबला कवर करना है. चला देगोडे संघ जास्ती वेळ घेऊ नका लगेच फिल्डिंग लावा जर तुमच्या डिसिशन फिल्डिंग आहे और बॅटर पाठवा धारावी संघाचे करणार